एक मोठी बातमी समोर आलेली आहे। आयुष कोमकर हत्ये प्रकरणातली शुक्रवारी 5 सप्टेंबर रोजी आंदेकर टोळीनं नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेतलाय। आंदेकर टोळीनं वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या केली। आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी तब्बल 11 गोळ्या झाडल्या। यातील 9 गोळ्या आयुषच्या शरीरात आढळलेल्या आहेत। हल्लेखोरांनी बेसमेंटमध्ये दबा धरून आयुषची हत्या केली। या हत्येनंतर आयुषची आई कल्याणी कोमकरने आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह एकूण 13 जणांवरती गुन्हा दाखल केला होता। पण हा गुन्हा दाखल व्हायच्या आधीच आंदेकर कुटुंब फरार झालं। एकीकडे गणेश उत्सव आणि दुसरीकडे पुण्यात झालेली ही हत्या, यामुळे आरोपींना पकडण्याचं मोठं आवाहन पोलिसांसमोर होतं। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। आता अखेर सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी आंदेकर टोळीविरोधात मोठी कारवाई केलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी एकूण 6 जणांना अटक केलेली आहे। यापूर्वी यश पाटील आणि अमित पाटोळे असं दोघांना अटक केली होती। आता अटकेतील आरोपींचा आकडा 8 वरती पोहोचलाय। पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा महाराष्ट्र बाहेरून बंडू आंदेकर याच्यासह स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर यांची आई आणि इतर 2 जणांना अटक केलेली आहे। या अटकेनंतर सर्व आरोपींना पुण्यात आणण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे। आयुषची हत्या झाल्यापासून आंदेकर कुटुंब फरार होतं। ते कुठे आहेत याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता। मात्र पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। मागील 3 दिवस पोलिसांनी आरोपींवर पाळत ठेवली। गणेश उत्सव आणि आयुषचा अंत्यसंस्कार या दोन्हीही घटना शांततेत पार पडल्या। यानंतर आंदेकर टोळीच्या पोलिसांनी मुसके आवळलेले आहेत। पण या प्रकरणातील मास्टरमाइंड कृष्णा आंदेकर अद्याप फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत।